नमस्कार मित्रांनो, कोणतंही नातं फक्त प्रेमाने नाही, तर त्या प्रेमाला जपणाऱ्या छोट्या छोट्या सवयींमुळे टिकतं. अनेकदा लोकांना वाटतं की मोठ्या गोष्टी केल्याने नातं मजबूत होतं, पण खरं तर रोजच्या छोट्या सवयी भावनिक जवळीक वाढत असतात. सर्वात पहिली सवय म्हणजे एकमेकांचं मनापासून ऐकून घेणं. समोरची व्यक्ती काय बोलतोय यापेक्षा ती काय अनुभवते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नातं अधिक घट्ट होतं. दुसरी सवय म्हणजे दिवसातून थोडा वेळ एकमेकांसाठी राखून ठेवणं. कितीही व्यस्त असाल तरीही काही मिनटं मनमोकळा संवाद केल्याने भावनिक अंतर कमी होतं. तिसरी सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. तू माझ्यासाठी हे केलंस, धन्यवाद. हे छोटे शब्दही नात्यात खूप उब निर्माण होते. अनेकदा आपण प्रेम गृहीत धरतो, पण त्याची जाणीव करू दिली तर नातं अधिक घट्ट होतं. चौथी सवय म्हणजे छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे. समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, तिच्या महत्त्वाच्या तारखा किंवा भावना यांची काळजी घेणं हे प्रेमाचं सुंदर रूप आहे. पाचवी सवय म्हणजे चुका झाल्यावर अहंकार बाजूला ठेवून माफी मागणं. प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं, कधी-कधी आपण जपणं अधिक महत्त्वाचं असतं. आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे एकमेकांना सुरक्षित वाटू देणं. जिथे मनातील गोष्टी मोकळेपणाने सांगता येतात, जिथे न्याय केला जात नाही, तिथेच खरी भावनिक जवळीक निर्माण होते. लक्षात ठेवा, नातं मजबूत करण्यासाठी मोठे चमत्कार करण्याची गरज नसते. रोजच्या छोट्या गोष्टी, सवयी, थोडा आदर, थोडी काळजी आणि भरपूर सारं प्रेम, प्रेमाबरोबरच समजूतदारपणा यामुळेच दोन माणसं मनाने जवळ येतात आणि त्यांची भावनिक जवळीक एका दिवसात निर्माण होत नाही, तर दररोज जपलेल्या सवयींमधून हळूहळू ती फुलत जाते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.